जनता की बात जनता के साथ। नंदुरबार नगर परिषदची सन 2026-27 या वर्षाची पहिली अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, मुख्य अधिकारी राहुल वाघ यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्षातील सर्व नगरसेवक उपस्थित होते। सभेत एकूण 194 कोटी 86 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला। यात 6 कोटी 69 लाख 86 हजार रुपयांची शिल्लक दाखविण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाने दिली। या अर्थसंकल्पात 225 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना घरपट्टी माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। तसेच 2010 पासून पाणीपट्टीत कोणतीही वाढ करण्यात आली नसल्याने या वर्षापासून दरवर्षी 250 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय सभेत मंजूर करण्यात आला। नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी सांगितले की हा अर्थसंकल्प शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून आरोग्य सेवा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे। दरम्यान विरोधी नगरसेवकांनी अर्थसंकल्पातील काही तरतुदींना विरोध दर्शविला। 225 स्क्वेअर फुटापर्यंत घरपट्टी माफ करण्याच्या निर्णयाला त्यांनी तत्वतः समर्थन दिले। मात्र शहरात अशा घरांची नेमकी संख्या किती आहे याची माहिती प्रशासनाने स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली। तसेच 500 स्क्वेअर फुटापर्यंत घरपट्टी माफ करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला। पाणीपट्टी वाढीच्या निर्णयालाही विरोध दर्शवित बेकायदेशीर किंवा नोंदणीकृत नसलेल्या पाणी जोडण्यांची तपासणी करून त्यांच्याकडून थकबाकी वसूल करावी, त्यानंतरच दरवाढीचा विचार करावा असे मत त्यांनी व्यक्त केले। सभेत या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली असून अखेरीस बहुमताने अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला। 125 स्क्वेअर फूटच्या घरांना करमाफी संदर्भात माननीय नगराध्यक्ष यांनी आपल्या बजेटमध्ये विषय मांडला, तर आमच्या त्याला पाठिंबा आहे। 225च्या जागेवर 500 स्क्वेअर फूटच्या घरांना करमाफी करावी। मी या संदर्भात नगराध्यक्ष मॅडम व मुख्य अधिकाऱ्यांना विचारलं की 200 स्क्वेअर फूटचे घरं किती आहेत, किती लोकांना याचा लाभ होईल। त्यांच्याकडे आकडेवारी सुद्धा नव्हती। एवढी शोकांतिका आहे। मी 25 दिवसापासून त्यांना पत्र दिलेलं आहे की 225 स्क्वेअर फूट, 300 स्क्वेअर फूट, 400 स्क्वेअर फूट, 500 स्क्वेअर फूट घरं किती आहेत नंदुरबार, अद्याप पावतो आकडेवारी दिलेत नाही। हे फक्त 225 स्क्वेअर फूटच्या गाजावाजा करल्या कोणालाही याचा लाभ मिळणार नाही। 225 स्क्वेअर फूटचे घरं खूप कमी लोकांची आहेत, त्याचा लाभ मिळणार नाही। तर आम्ही तर हा मुद्दा धरूनच हे 500 स्क्वेअर फूटच्या घरांना करमाफी करावी अशी आता सुद्धा आम्ही मागणी केली, सूचना केली आणि ते करण्यासाठी आम्ही सत्ताधाऱ्यांना भाग पाडू। आज नगरपालिकेचं जनरल बोर्डामध्ये आज 26-27 अंदाजपत्रक सादर केलं। त्याच्यात 194 कोटी 86 लाख 86 हजार 686 इतकं ते बजेट आणि याचा म्हणजे या जनतेने जो रुपया आपल्या नगरपालिकेत भरलेला आहे त्याचा अगदी काटेकोरपणे विनियोग कसा करायचा हे या बजेटमध्ये आम्ही सामील केलेलं आहे। आणि खर्चाच्या बाबतीत म्हणायचं तर 188 कोटी 17 लाख इतका खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे। त्याच्यात रस्ते, नाले, पाणीपुरवठा, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, आरोग्य सुविधा आणि असेच अजून विविध विकास कामांना प्राधान्य देण्यात आले आहे। आणि वर्षाअखेरीसचा अंदाजे रुपये म्हणजे 6 कोटी 69 लाख 86 हजार 686 शिल्लक राहील असा आमचा अंदाज आहे। म्हणजे विकासही होईल आणि आर्थिक शिस्तही राखली जाईल असा हे अंदाज, त्याचा समतोल दृष्टिकोन आम्ही मांडलेला आहे। आणि शहरातील 225 चौरस फूटपर्यंतच्या गरीब आणि गरजू नागरिकांना घरपट्टी माफ करण्याचा निर्णय या संकल्पामध्ये आम्ही घेतलेला आहे। तशी सर्वसाधारण सभेमध्ये पण आम्ही शिफारस केली होती। आणि जी पाणीपट्टी आहे नगर परिषदेची 2010 पासून ती 1007 रुपये होती, पण त्याच्यात आम्ही अत्यल्प अशी थोडीशी वाढ केली आहे। ती 1006 वरून 1250 करण्यात आली। म्हणजे इतर नाशिक विभागात नंदुरबारची घरपट्टी ही सर्वात कमी आहे, कारण की ही वाढ विकासासाठी आणि सेवा टिकवण्यासाठी आवश्यक आहे। हे म्हणजे नंदुरबारच्या जनतेने पण समजून घ्यावं ही माझी विनंती। आणि अपेक्षा आहे की विरोधी पक्ष
त्यांनी दिलं आहे, काही अंशी विरोधही केलेला आहे. काय त्यांनी याच्यात कुणीही याच्यात राजकारण न आणता आपण सगळे नंदुरबारचे मतदार ज्यांनी आपल्याला निवडून दिलं, ज्यांनी विश्वासाने आपल्याला या जागेवर पाठवले, त्यांच्या सुखसोयीचा विचार करूनच सगळ्या गोष्टींना प्राधान्य देण्यात यायला पाहिजे आणि त्यांनी सहकार्य करायला पाहिजे, एवढी माझी त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. आजचा बजेट आम्ही विकासाच्या दृष्टीने समतोल आखलेला आहे. करवाढ अशी जास्तीची झालेली नाही आहे. हा एवढा आमचा बजेट आहे. जनता की बात जनता के साथ.